ठाणे पुण्यासह 5 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीत पावसाचा जोर वाढल्याने जगबुडी नदी पात्रात पूर परिस्थिती कायम। गेल्या 12 तासापासून बाजारपेठेत पाणीच पाणी। मुंबईत पावसामुळे बीकेसी आणि वरळी मेट्रो स्थानकात जागोजागी गळती। काही ठिकाणी भिंतींना ओलावा तर काही ठिकाणी भागात छतातून गळती। साताऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आजपासून सर्वच पर्यटन स्थळे 19 ऑगस्टपर्यंत बंद। जिल्हा प्रशासनाचा निर्णय। साताऱ्यात पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी। पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली। खडकवासला धरण साखळीत 9.08 टीएमसी पाणीसाठा। 4ही धरणात समाधानकारक पाणीसाठा। खडकवासला धरणातून मुठा नदीत 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यात येणाऱ्या वारकऱ्यांना मुठा नदीपात्रात न उतरण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुसळधार पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक वाढली। उजनी धरणात 58,585 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पंढरपूरला महापुराचा धोका वाढला। वाशिममध्ये वादळामुळे बस स्थानक परिसरात झाड कोसळल्यानं वाहतूक खोळंबली। परिषदेकडून झाड हटवून वाहतूक सुरळीत। नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती। गोदाघाट परिसरात पाणी ओसरलं। आज गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस। सिंधुदुर्ग जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। हवामान खात्याकडून 23 जूनपर्यंत येलो अलर्ट। नाशिकमध्ये पावसामुळे जुना वाडा कोसळला। मुसळधार पावसामुळे वाडा कोसळल्याची स्थानिकांची मागणी। 700 पेक्षा जास्त धोकादायक आणि जुन्या वाड्यांना नोटिसा। महाबळेश्वर तापोळा मार्गावर दरड कोसळली। जेसीबीच्या मदतीनं काम सुरू। पावसामुळे मात्र अडथळे। महाबळेश्वर तापोळा 27 किलोमीटर रस्त्याची पाहणी पूर्ण। वाशिममध्ये अखेर मुसळधार पावसाची हजेरी। रिसोड कारंजा तालुक्यात मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण। वर्ध्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। कारंजा आष्टी आर्वीसह इतर तालुक्यात मुसळधार पाऊस। सांगलीच्या चांदोली परिसरात मुसळधार पाऊस। 24 तासात 99 मिलीमीटर पावसाची नोंद। चांदोली धरणातून 1219 क्युसेक पाण्याचा विसर्ग। मुसळधार पावसामुळे उल्हासनगर शहरात 4चाकी वाहनावर कोसळलं झाड। कॅम्प 4च्या ओटी सेक्शन परिसरातील घटना। 4चाकी वाहनाचं मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।